बेसन पिठाची पोळी बनवता सेम त्या प्रकारे तसंच बेसन पीठ घ्यायचं, त्यामध्ये हिरवी मिरची चिरून टाकायची, थोडी मिरची पावडर टाकायची, थोडीशी हळद आणि मीठ. आणि हे पहा, आपण आळूच्या वड्या ज्या बनवतो त्या आळूच्या पानाची अशी स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घ्यायची आळूची पानं आणि त्याच्यामध्ये मिक्स करायची आणि अशा प्रकारे हे पातळ बेटर बनायचं. आणि हे पहा गरम तवा झाला की त्याच्यावर असं तेल टाकायचं. पहा अशा प्रकारे तेल घ्यायचं थोडंसंच. नॉनस्टिकचा तवा असेल तर तेल वगैरे टाकायची काहीच गरज नाही आहे. पहा आणि अशा प्रकारे हे केलेलं जे आहे आपलं आळूची पानं बेसन पीठचं हे सर्व अशा प्रकारे टाकून घ्यायचं, थोडंसं पसरायचं असं. हे पहा अशा प्रकारे आता हे सगळं पीठ सुकलं की पलटी करायचं. पहा कसं छान मस्त भाजले आणि थोडंसं साईडने तेल सोडायचं. पहा एकदम थोडंसं. हे पहा आपण डोसे बनवतो तशा प्रकारे कशी छान अशी जाळी पडली. पहा दिसते का किती छान अशी पूर्ण अशी जाळीदार पोळी बनली. हे पहा चपातीवर टाकली. पहा आता चपाती अशी दुमडायची आणि हे पहा वडापावसारखी अशी मस्त बनवून खायची. काय भारी लागते, टेस्टी. भाजीची पण गरज नाही, तर पौष्टिक असे मुलांना द्या.